भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला समचरण सरोजम सांद नीलांबुदाभम जगननेतपानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी मालां कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लम ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद व्यापिनी विना पुस्तकधारिणी मभयदाम जड्डंधकारा पहा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लम ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद व्यापिनी विना पुस्तकधारिणी मभयदाम जाड्यांधकारा पहा हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायोगपीठे तटे भीमरथ्यां मुरुं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पाणोमासायितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्रीराधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभू जय जय माखन चोर जयांचे केलिया स्मरण होय सगळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडिला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमेध निर्माते महाराष्ट्र भूषण देव निवासी जगद्गुरु जगदवंदनीय सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबारा यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा संत भेटीच्या भाग्याचा अनुभव सांगणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे अल्पशा वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। सेवेपूर्वी परिहार नॉर्मली कुठे व्हायला सेवेपूर्वी परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र श्री गिरिजा पूर्ण संगमेश्वर संस्थान वालसा खालसा पंचक्रोशी या आपल्या
पवित्र अशा तीर्थक्षेत्रावर हा महाशिवरात्रीचा सुरू असणारा उत्सव आणि त्या उत्सवातील ही कीर्तनाची सेवा मागच्याही वर्षी येण्याचा योग आला होता आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा सुयोग या ठिकाणी आलेला आहे। त्यानिमित्तानं ज्यांच्या मुखातून आपण शिवपुराण कथा श्रवण करत आहात त्या आळंदीला आम्ही सोबत शिकलेलो आहे, वृंदावनलाही आम्ही सोबत होतो। हरिभक्त पारायण आमचे विष्णू महाराज सास्ते महाराजांच्या मुखातून आपण कथा श्रवण करत आहात, महाराजांना धन्यवाद। त्याच्यानंतर हरिभक्त पारायण आपल्याच गावचे कैलास महाराज सोनवणे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद। त्यानंतर भागाजी महाराज खिल्लारे, आमचे मित्र गोरक्षनाथ महाराज सोनवणे, मदन महाराज सवडे आणि उमेश महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आणि मृदंगाचार्य उमेश महाराज, त्याच्यानंतर किरण महाराज आहे ना, उमेश महाराज, किरण महाराज, हरिभक्त पारायण कैलास महाराज, संजय महाराज, कृष्णा महाराज, भागवत महाराज आदी करून सगळी महाराज मंडळी सर्वांना धन्यवाद। त्याच्यानंतर आजचं कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडून आहे ते सुदाम ज्ञानेश्वर बदर, विलास बबन बदर, सचिन किसन, विकास बदर, शुभम रामदास बदर आणि संगमेश्वर काय सगळी संगमेश्वर खालशाची मंडळी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांना वाजवा। त्यानिमित्तानं ज्यांचं साऊंड गेल्या वर्षी त्यांचंच होतं साऊंड आहे ना, पण का बदलला, पण हे ऑपरेटिंगला होते ना, मी दाजील ओळखतो ना, असं कसं बरोबर आहे ना, असं कसं इसरत नाही मी। ते यंदा त्यांचं साऊंड आहे वाटतं, गेल्या वर्षी ऑपरेटिंगला होते। वा, छान साऊंड सर्व्हिस आहे, त्यांना धन्यवाद देतो। माझ्याबरोबर आलेले आमचे आपल्या जवळचे असणारे आमचे सतीश अण्णा शेळके पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याच्यानंतर आमचे इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर आमचे चरण सिंग दादा राजपूत आणि पोला सिंग दादा राजपूत तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि तुम्ही सगळी श्रोते मंडळी, बहुसंख्य तरुणांची उपस्थिती सर्वांची जास्त आहे, त्या तरुणांना मी धन्यवाद देतो। एवढ्या दूरवर आपण एवढ्या बहुसंख्येने उपस्थित राहिला ते निश्चितच तुमचं संप्रदायावरचं म्हणा, माझ्यावरचं म्हणा प्रेम आहे, म्हणून एवढ्या दूरपर्यंत आपण आलात याची मला जाणीव आहे। आणि म्हणून आपल्या प्रेमामुळे आमदार साहेब या ठिकाणी भेट देऊन गेलेले आहेत। आणि सर्वात मोठं आश्चर्य आज असं आहे, या एवढ्या मोठ्या महाशिवरात्रीच्या पर्वावर आपल्याला हे रत्न सापडले, ही खूप मोठी गोष्ट आहे, बरोबर आहे। महाराज जे शहरात सापडत नाही तुम्ही नदीत धरून आणले, बरोबर आहे ना, बरोबर आहे का नाही सांगा, शहरात सापडत नाही ते नदीत धरून आणले, तुमचं काहीतरी समद्याचं प्रेम असावं म्हणून ही मंडळी। अतिशय गोड गायन आहे महाराष्ट्रभर, त्यांच्या आवाजाने सगळ्यांना वेड लावलेला आहे, म्हणून त्यांनाही धन्यवाद देतो। यूट्यूबवाली दादा, काय चॅनलचं नाव आपल्या, माझा कीर्तनकार, वा वा आहे, बऱ्याच ठिकाणी ते मधात म्हणलेलं कट कर ना, हां नाही तर पेटल सगळीकडं, हां माझा कीर्तनकार, त्यांना धन्यवाद देतो। आमदार साहेब बोलले ते बी वेगळं करून टाक, याच्यात जोडू नको, हां त्यांना पुन्हा एकदा, आता ते गावकऱ्यांची इच्छा होती, बरोबर आहे का नाही, म्हणून पुन्हा एकदा। आणि असं आहे ना, हे बघा महाराज घेऊन जाणार आहे ना आमदार देऊन जाणार, बरोबर आहे ना, मग 2 मिनिटं त्याच्यासाठी आपण थोडी बगल दिली तर अडचण नाही, महाराज तुम्हालाच घेऊन चालला, बरोबर आहे ना। बुवा 10 कोटीचा पूल दिला ना अजून बी भरपूर देतो म्हणे, मग आपल्याला अडचण काय 2 मिनिटं थांबाय, काय अडचण आहे सांग, काहीच प्रॉब्लेम नाही। महाराज पुढच्या वर्षी जरा लवकर पोहोचल, पूल झाल्यावर जरा अजून लवकर सुरू करू, एवढंच आहे ना। पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद आणि सेवेला सुरुवात। विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये संत भेटीच्या भाग्याचा अनुभव व्यक्त करतात। उजळले भाग्य आता, माझं परमार्थिक भाग्य आता उजळलं म्हणतात। का भाग्य उजळलं म्हणतात, तर माझ्या जीवनात एक चिंता होती, ती चिंता आता माझ्या जीवनात राहिली नाही, अवघी चिंता वारली, माझ्या जीवनात आता चिंता राहिली नाही। परमार्थ करणाऱ्या माणसाला कशाची चिंता असते, परमार्थ करणाऱ्या माणसाला चिंता असते परमात्मा प्राप्तीची, आणि महाराज म्हणले ती चिंता आता आमच्या जीवनात राहिली नाही। कशामुळं, संत दर्शनी हा लाभ, संताच्या दर्शनामुळे हा लाभ आम्हाला आमच्या जीवनामध्ये झाला। काय लाभ झाला, पद्मनाभ जोडला, पद्म म्हणजे कमळ, ज्याच्या नाभीतून कमळ निघालं तो पद्मनाभ, तो भगवंत जोडला, मिळवला, प्राप्त केला। लोक म्हणले जोडलेला देव तुम्ही कुठे ठेवला, महाराज म्हणले संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठवू, मिळवलेला परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये साठवला। लोक
म्हटले कुठून आणून साठवला? महाराज म्हणले तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला. पूर्वीचा ठेवा ठेवलेला होता, संताच्या चरणावर ठेवलेल्या भावामुळे तो आम्हाला सापडला, तो या भावा सापडला. बोलत चला, चुकलं तर चुकू द्या, मी काय तुमचा अपमान करणार नाही, पळाय रस्ता बी चांगला नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे हसत खेळत राहा, लक्ष द्या माझ्याकडे, बोलत राहा. बघा मला सांगा, सापडला हा शब्द कधी समोर येत असतो? एखादी वस्तू हरवलेली असावी म्हणजे सापडला हा शब्द समोर येत असतो. तरुण मंडळ, वस्तू हरवायच्या अगोदर आपल्याजवळ असावी लागते का नसावी लागते? असावी लागते. असं पटापट बोलत चला बरं का. वस्तू हरवायच्या अगोदर आपल्या जवळ असावी लागेल. मग हरवली म्हणजे काय झालं? हरवली म्हणजे तेवढ्या पुरतं त्या वस्तूबद्दल अज्ञान निर्माण झालं. हरवल्याचा अर्थ असा आहे, वस्तू कुठंतरी आहे पण आपल्या नजरा आड आहे, बरोबर आहे ना. आपल्या खेड्यातल्या भाषेत बोलतो, वस्तू कुठंतरी आहे पण आपल्या नजरेच्या आड आहे, आपल्याला दिसत नाही. हा हरवल्याचा काय आहे? अर्थ आहे. तुकाराम महाराज म्हणतात तो देव मला सापडला, म्हणजे सापडायच्या अगोदर हरवावा लागेल, बरोबर आहे. हरवायच्या अगोदर जवळ असावा लागेल. मग देव आपल्या जवळ आहे का नाही आपण पाहू. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. सर्वा घटी राम, बोला पाठ येते बोला, सर्वा घटी राम देहा देही एक, सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. बघा हृदयात देव आहे म्हणून मी बोलतोय, हृदयात देव आहे म्हणून तुम्ही ऐकताय. माझ्या हृदयातला देव गेला, माझं बोलणं बंद. तुमच्या हृदयातला देव गेला, तुमचं ऐकणं बंद. मी बोलतो, तुम्ही ऐकता, हे देवाचं अस्तित्व सिद्ध करत असते, बरोबर आहे. मग महाराज म्हणतात तो देव मला सापडला. सापडायच्या अगोदर हरवावा लागेल, हरवायच्या अगोदर जवळ असावा लागेल. मग देव आपल्या जवळ आहे. मग कोणी म्हणाल देव आहे तर मग दाखवा. परमार्थ करणाऱ्याची माणसं इथं बोलती बंद करतात. हे बघा, परमार्थ करणारी माणसं कीर्तनाला चालले की नास्तिक माणसं अडवतात. कुठं चालले? ते म्हणतात कीर्तनाला. आणि काय आहे त्या कीर्तनात? अरे देवाचं येते. मग ते म्हणतं देव आहे का? आपण म्हणतो आहे. मग ते म्हणतं दाखव. मग आपलं बोलणं बंद होऊन जातं, बरोबर आहे ना. लक्षात ठेवा, देव आहे का? ते म्हणतं दाखव. मग आपण काय दाखवणार आहे? मला सांगा, फुलात सुगंध आहे का? मग दाखवा. फुलात सुगंध आहे ना, मग दाखवा. दाखवता येईल का घेता येईल? घेता येईल. दुधामध्ये तूप आहे पण काय करावं लागेल? मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. अरे दुधात तूप आहे पण काही प्रक्रिया करावी लागेल. तिळामध्ये तेल आहे पण काहीतरी प्रक्रिया करावी लागेल. कोणी म्हणलं आता हे तिळच भाजीत टाकन करा भाजी? हा नाही ना, त्याचं तेल काढावं लागेल आपल्याला, बरोबर आहे ना. त्याच्यासाठी काही प्रक्रिया आहे. मग हृदयात देव आहे. कोणी म्हणाल दाखवा. मग वारा आहे का? बोला, वारा आहे का? आहे. मग दाखवा. अरे दिसतं ते सत्य मानाल तर हे कोणी पाहिलेलं आहे? वारा अनुभवता येईल, सुगंध फुलातला अनुभवता येईल. लक्षात ठेवा, ह्या अनुभवाच्या काही गोष्टी असतात, हा दाखवण्याच्या काही गोष्टी नसतात ना. एखादा म्हणला माझं प्रेम आहे तुझ्यावर, मग त्याला म्हणायचं दाखव. हा अरे हे कसं दाखवायचं आता? अरे हाय बाबा, बरोबर आहे ना, माझं प्रेम आहे तुझ्यावर. आता हे दाखवायचं कसं आहे? हे काय दाखवण्याची वस्तू आहे का अनुभवण्याची आहे? अनुभव. आई लेकराला कधीच म्हणत नाही माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझं बोलणं लक्षपूर्वक काय करू. माय आपल्या पोराला कधीच म्हणत नाही आयुष्यात की माझी ताई मला म्हणली नाही वा, अजून मी एवढ्या वयाचं झालो, आता मला लेकरं बी झाली, आता म्हणजे एवढ्या वयाचं जरी झालो तर माझी आई मला अजून म्हणली नाही बाळा माझं तुझ्यावर प्रेम आहे. अरे ही अनुभवण्याची गोष्ट आहे. मी तर म्हणतो हे बोलणं जर पडत असेल तर ते प्रेमच नाही. जिथं बोलायची गरज पडत असेल तिथं शंका आहे. जिथं बोलण्याची गरज नाही ते प्रेम आहे, बरोबर आहे ना. ते अनुभवावं लागेल. माय प्रेम करत राहते पोरावर. लक्षात येते माझं बोलणं. माय बोलत कधीच नाही पण प्रेमात कमतरता कधीच नाही. आपलं बोलण्यानंच ऍडजस्ट करणं सुरू आहे. विठाला विठाला अनुभवाचा विषय आहे. तसं देव हा दाखवण्याचा विषय नाही, देव हा अनुभवाचा विषय आहे. अनुभव घ्यावा लागेल ना. बोलत चला. विष पिल्यावर काय होतं? बोला. माणूस मरून जातो. पिलता तुम्ही? अरे मग असं कसं काय सांगायला लागले? अहो विष पिल्यानंतर माणूस मरतो हे तुम्ही सांगायला लागले, मग तुम्ही पिलंय का? नाही पिलं. मग का सांगता तुम्ही? महाराज आम्ही पिलं नाही पण ज्यांनी पिलं तो वाचला नाही, हा आमचा अनुभव आहे. जसं विष पिल्यानंतर माणूस वाचत नाही हा कोणीतरी केल्याचा अनुभव आहे, तसं ज्यानं ज्यानं भक्ती केली त्यानं देव मिळवला हा आमचा अनुभव आहे. हा घ्या माझा अनुभव, माझा कीर्तनकार. खेळा मोबाईल तुम्ही. हा विठाला विठाला
ना, हे दुसऱ्यालाच पाठवतो काय? हा असं असं नाही ना बाळा, ऐकायचं माय बरोबर उगा न मा हे भोकरदन हाय विठाला विठाला तो अनुभवण्याचा विषय आहे, अनुभवायचा विषय आहे का नाही. कोणी जर म्हणलं देव दाखव तर त्याला म्हणावं कोरोना होता का? होता. मग कोणी कोणी पाहिला? पाहिला आपण नाही. अरे 2.5 वर्ष जग बंद ठेवलं, त्याला अजून कोणी पाहिलं नाही, कोणीच पाहिलं नाही. हे शास्त्रज्ञ जे बोंबलतात का नाही, विज्ञानवादी आहेत आणि आम्ही असं आहे आणि तसं आहे, त्याला म्हणायचं कोरोनानं जग बंद ठेवलं ना 2.5 वर्ष, तो पाहिला का कोरोना? नाही पाहिला. अरे हे बघा, डोळ्यानं न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो तर डोळ्यानं न दिसणारा देवच याच्यातून वाचू शकतो, दुसरं कोणी वाचू शकत नाही. कोण वाचवणार आहे दुसरं? कोणी म्हणून लस घेतली, मी अजून नाही घेतली, हां चला लशी. अहो जगण्याच्या लशी अजून तयारच झाल्या नाही. माझं बोलणं कळतंय तुम्हाला? वाचण्याची लस असून जगाच्या पाठीवर कुठंच तयार झाली नाही. मी भारतात म्हणतच नाही हो, प्रगत राष्ट्राचं सांगतोय मी तुम्हाला. महासत्ता असलेल्या अमेरिकेला म्हणावं जगण्याची लस पाठवा, आम्ही एकर विकाय तयार आहे. कळलं माझं बोलणं? जगण्याची लस अजून तयार झालेली नाही महाराज, ती लस फक्त देवाच्याच हातात आहे. लक्षात येते? मग हे अनुभवावं लागेल. कोणी म्हणाल कोरोना आहे पण तो का पाहता येईल का? ज्याला झाला नाही म्हणणाऱ्याला म्हणावं भेट त्याला झालेल्याला. ते म्हणतो माईच्यान काही खा माती खाल्ल्यावानीच लागते, असंच म्हणायचे ना लोक. अहो काही खा माती खाल्ल्यावानीच लागते म्हणायचे, बरोबर आहे का नाही? ते अनुभवले ज्याने ज्याने त्याला माहिती आहे. तसं देव आहे, मग तो दाखवता येईल का? दाखवता येतो. त्याच्यासाठी भाव महत्वाचा आहे. ज्याचा भाव पॉझिटिव्ह झाला ना त्याला हृदयातला देव सापडायला वेळ लागणार नाही. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. भावाना देव सापडल्या जात असतो. भाव बळे आकळे. बोला एरवी काय याच्यातलं काहीच न कळे. भाव वळे आकळे एरवी न आकळे, करतळे आवळे तैसा हरी. म्हणतो भाव मी माझा संताच्या चरणावर ठेवला आणि माझ्या हृदयातला देव मला सापडला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. सज्जनो, प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्वाचे असतात. एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. ज्याला येण्याचा दिवस मिळतो त्याला जाण्याचा दिवस मिळत असतो. हा, ज्याचं बारसं झालं त्याचं कधी ना कधी तेरसं होणार आहे. आया है सो जाएगा राजा रंक फकीर. कोई सिंहासन चढ़ गया कोई बांध गया जंजीर. येत नाही उराले अवतार येरते पामर जीव किती. अवतारांना अवतार कार्य संपून जावं लागलेलं आहे. गोरक्ष बाबा अवतारांना जावं लागलं, मग अवतारल्याला किती वेळ लागणार आहे? उपजली या पिंडा मरण सांगाते. मरते उपजते सवेची ते. जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. घडी घडी काळ वाट याची पाहे. अजून किती आहे अवकाश. आयुष्य मोजावया बैसला मापारी. तुकारे व्यवहारे संसाराच्या. जायाचे शरीर जाईल क्षणात. कहा गोपीनाथ पावेचे ना. महाराज म्हणतात देह जाईल देह जाईल देह जाईल
आहे बोला, जो आलेला आहे तो जाणार आहे. एका स्मशानभूमीत असं छान लिहिलं होतं, मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त यहाँ आते आते, क्या मिला तुझी इस दुनिया से, अपनों ने ही जला दिया जाते जाते. आपली माणसं आपल्याला जाळायला तयार असतात. एका ट्रकवर मी असं छान वाचलं बघा. आता हे रात्रंदिवस रस्त्यावर असल्यामुळं काही काही अभ्यास रस्त्यानं सुद्धा होतो. आता आम्ही रात्रंदिवस रस्त्यात काय, आम्हाला रसच त्यात आहे. हे रस्त्याने चालताना एखाद्या ट्रॅक्टरवर टमटमवर एखादं वाक्य वाचलं की ट्रकवर मनोरंजन होतं. कधी कधी गोरक्ष महाराज मनोरंजन होतं तर कधी कधी बोधही मिळतो. एकदम 5G आहे. काल जाता जाता मी त्या माळा कोळीकडे चाललो होतो आणि एक ओव्हरलोड ट्रक होता. ओव्हरलोड म्हणजे त्याचे टायर दबत होते, ते शॉकअप पाड असे टायरला टेकायला झालं ती बॉडी त्याची, आणि त्याच्यावर लिहिलं होतं सोच कर सोचो साथ क्या जाएगा. हे जरा 5G आहे, सगळ्या कोण अपेक्षा नाही आहे मला याची, पण ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद देतो मी. बरोबर आहे ना. मेगा ट्रकवर असं छान वाचलं बघा. लक्ष द्या माझ्याकडे. कधी कधी मनोरंजन होतं, कधी कधी बोध मिळतो. मी गावावरून नाशिकला चाललो तेव्हा संभाजीनगरला एका रिक्षावर मला वाचायला मिळालं. या ठिकाणी खोटं बोलणार नाही हा, म्हणजे इतर ठिकाणी बोलतो असाही गैरसमज करू नका. त्या रिक्षावर एक वाक्य होतं, शेळके पाटील, प्यार कभी झुकता नहीं और हफ्ता कभी चुकता नहीं. हप्ता चुकतच नाही, तो भरावच लागणार आहे. त्याच्या भावना त्यानं पाठीमागं लिहून ठेवल्या होत्या. लक्ष देऊन ऐका बघा. या समृद्धी हायवेनं जात असताना एका कंटेनरवर लिहिलेलं होतं बघा, ना गोली से डर लगता है, ना गोली की बोछार से डर लगता है, ना तलवार से डर लगता है, ना तलवार की धार से डर लगता है, मुझे तो सिर्फ RTO के कार से डर लगता है. फार मजेदार लिहिलेलं होतं बघा. विनोदाचा भाग सोडा. एका ट्रकवर एक विचार करायला लावणारं वाक्य होतं, मौत से किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. वा, आज मी गेलो उद्या तुला जावं लागणार. याला अनुसरून याच अर्थाचं प्रमाण, एक पाहत असा एकाची दहने, सावध त्या गुन्हे कारे नव्हा किंवा कारे नवस. एक माणूस एका माणसाला स्मशानापर्यंत नेऊन पोहोचवतो, पण त्याला वाटत नाही मला सुद्धा पोहोचवणारं कोणीतरी आहे. ज्याच्या जीवनात येण्याचा दिवस आहे त्याच्या जीवनात जाण्याचा दिवस आहे. बरं कुठं काय लिहावं हे कळणं बी महत्वाचं आहे बरं का. मी गंगाखेडवरून गावाकडे येत असताना माझ्या समोर एक टमटम चाललेलं होतं. टमटम कळतं ना माय, दोरीन ओढून चालू करायचं. आणि त्याच्यावर एक वाक्य लिहिलं होतं, माझी इनोवा गाडीने ते पुढे टमटम चाललेलं, आणि त्याच्यावर लिहिलं होतं जळू नको बरोबरी कर. म्हणलं आता का इनोवा ऐकून टमटम घेऊ, जळू नको जळू नको. एखादं फॉर्च्युनर, पजेरो, ऑडी, BMW अशी लिहायला अडचण नाही बाबा याच्यावर असल्या तर. कधीतरी एखाद्या रेंज रोवरवर तुम्ही वाक्य वाचलं का हो, जळू नको बरोबरी कर. एखाद्या मर्सडीजवर, एखाद्या जागवरवर नाही. कधीतरी एखाद्या मर्सडीज गाडीला मिरच्या आणि लिंबून बांधलेलं पाहिलं का, आणि 2 व्हीलरला बांधते. अरे तिला नजर लागण आणि याला काय होणार आहे. विठाला विठाला. एका अति उत्साही कार्यकर्त्यानं या निवडणुकीच्या विधानसभेच्या धामधुमीत, लक्ष द्या, या निवडणुकीच्या विधानसभेच्या धामधुमीत एका अति उत्साही कार्यकर्त्यानं मशानभूमीतच लिहिलं 2024ला साहेब येणार म्हणजे येणार. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. विठाला विठाला. जो आला तो जाणार आहे. येण्याच्या दिवसाला एक महत्व असतं म्हणून आपण वाढदिवस करतो, आणि जाण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण काय करतो, वर्ष श्राद्ध करतो. बरोबर आहे ना. देवाचा येण्याचा दिवस महत्वाचा म्हणून जयंती, म्हणून शिवाजी महाराजाचा येण्याचा दिवस महत्वाचा म्हणून जयंती. कळलं माझं बोलणं. येण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून सांगू तुम्हाला, येण्याच्या दिवसाला महत्व आहे राजांच्या, म्हणून विदेशात सुद्धा शिवजयंत्या यंदा साजऱ्या झाल्या. विदेशात सुद्धा बरं, तुम्ही न्यूजला बघून घ्या. मग प्रत्येक देशामध्ये आपल्या राहणाऱ्या भारतवासियांनी जयंती साजरी केली, आणि सगळ्यात भारी जयंती झाली जम्मू काश्मीरला मराठा बटालियन सीमेवर साजरी केलेली बर्फवृष्टी मधली शिवजयंती.
बर्फाची वृष्टी चालू होती आणि शिवाजी महाराजाला सगळे राऊंड आणि लेझिम ढोल ताशे घेऊन नाचत होते. मी शेअर केली फेसबुकला ती पोस्ट. लक्षात ठेवा, खरी बर्फात नाचण्याची ऊर्जा जर कुणामुळं मिळत असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मिळते. याचा अर्थ आहे बर्फ थंड आहे, नाचण्यासाठी गरम माणूस लागतो. बरोबर आहे ना? बर्फ थंड आहे, नाचण्यासाठी गरम माणूस लागतो, पण थंड्या माणसाला गरम करण्याची ताकद छत्रपतीच्या नावात आहे. लक्षात ठेवा. ओम म्हणल्याच्या नंतर शांती मिळते, राम म्हणल्याच्या नंतर पापातून मुक्ती मिळते आणि छत्रपती म्हटल्यानंतर 100 वाघाची शक्ती मिळते. ही ताकद शिवाजी महाराजांच्या नावातली आहे. ही ताकद शिवाजी महाराजांच्या नावात. काय याच्यात बोला ना दाजी. विठाला विठाला कार्यकर्ते इथलंच काहीतरी काम असेल म्हणून उठावं लागला. जाणीव मला याची काय नाही. विनोदाचा भाग सोडा. मला सांगायचं काय, येण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण जयंती करतो आणि जाण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण पुण्यतिथी करतो. हे 2 दिवस महत्वाचे, येण्याचा आणि जाण्याचा. ऐका, तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनात येण्याचा दिवस आहे. वसंत पंचमी येण्याचा दिवस, तुकाराम बीजा तुकाराम महाराजाचा जाण्याचा दिवस. पण या 2 दिवसापेक्षा महाराज म्हणतात माझ्या जीवनात एका 3ऱ्या दिवसाला महत्व आहे. तो 3रा दिवस कोणता आहे बघा. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवारचा दिवस माझ्या जीवनात महत्वाचा ठरला. का? त्या गुरुवारच्या दिवशी माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नात आले आणि स्वप्नात येऊन बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. बाबाजी नाव सांगितलं, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला आणि स्वप्नात माझ्या गुरुनं मला काय मागितलं. पडिला विसर पावशर पडिला विसर स्वप्ना माझी. माझे गुरु माझ्या स्वप्नात आले आणि स्वप्नात येऊन त्यांनी मला काय मागितलं. माया हो भोजना मागती तूप पावशर. थोडं झालं का या जमान्यात पावशर तूप. आता तूप म्हणलं की बोलायचं नाही. मी लहानपणी पंक्तीला जेवाय जायचो बा. आता बी काय वावडं नाही, टाइम असला की जातो. मी काय गावातले मोठाड पण मिरवत नाही. पोरा आहेत पोरासारखा राहतो, माणसं आहेत माणसासारखं. गावातले काय म्हणा, पोर बापाला बाप नाही म्हणत. मग तू कुठला कोण लागून गेला. बरोबर आहे ना? त्याला धरून राहिलं की सगळे काम होतात. बरोबर आहे. मग ते आमचे पोरं चांगले आहेत. या सगळ्यांना अनुभवलं. माझ्या गावातल्या लेकरांनी काय त्या 22 तारखेच्या कार्यक्रमात, तशी एरवी माझ्या सोबतच असतात ते, पण मित्र सकाळी आता आहेत का ते ऐकायला माझ्या इथं नाही, पण सकाळी 8:30 वाजतापासून वाढायला सुरुवात झाली होती तर संध्याकाळी 8:30 पर्यंत 12 तास पोर वाढत होती. हे इथं त्याचे साक्षीदार आहेत. आणि जवळपास 18 ते 20,000 लोक जेवण केली लोकांनी. पण ही सगळी जबाबदारी माझ्या गावच्या तरुण पोरांनी घेतली होती. महाराज ही सोपी गोष्ट नसती. मी एवढा भाग्यवान माणूस आहे. आज तरुणांची संख्या कीर्तनाला जास्त आहे. याचं कारण सांगतो मी. माझ्या गावातले 3 दिवस तरुण 50 पोरं बंगल्यात येऊन बसली होती. महाराज तुम्ही इथं राहायचं नाही, तुम्ही पहिलं गावाकडे चला. अख्खं गाव रडत होतं माझं. आणि 18 पगड जातीचं गाव आहे माझं. लक्षात ठेवा, जेवढे वंजारी आहे तेवढेच पाटील आहे, अर्धे आहेत. पण अख्खं गाव रडत होतं. आणि 8 किलोमीटर मी गाव सोडून बाहेर राहायला आलो. म्हटले आम्हाला सहनच होत नाही, तुम्ही गाव सोडून जात आहे. बऱ्याच गावात महाराजाला गावाच्या बाहेर काढतात लोक. तुला घर बांधून देतो म्हणता, तू जाय ना तिकडे. बरोबर आहे ना? पण एक भाग्यवान माणूस आहे मी.
लक्षात ठेवा, हे सगळ्यांच्या नशिबात नाही पडत. विठाला विठाला लक्षात ठेवा. मला काय सांगायचं, मग मी ते गावात आताही पंगत असली की जेवाय जातो. ते असं असतं बघा, लक्ष द्या माझ्याकडे. अख्खं गाव जेवाय असतं, या जुन्या माणसाला माहित आता. अख्खं गाव जेवाय असतं, तूप एका वाटीत नाही तर द्रोणात राहत. बरोबर आहे ना. ते जर लहान पोरानं वाढाय घेतलं ना, तू पाणी वाढ, पाणी. बरोबर आहे ना. लहान लेकराचे वाढायचे आटम पा, पत्रवाडी, द्रोण, मीठ आणि पाणी आणि गलास, बस 6 आटम पोरायकडे वाढाय नाही. सगळं वाढून झालं की गावात एकच माणूस असतो तूप वाढणारा. मग ती वाटी पाहिली की त्याची ध्यान येते बा. त्याचा हात एवढा साफ झालेला असतो, ती वाटी गावाला पुरून उरती. आणि एवढा ज्याचा हात क्लिअर आहे त्याच्याच हातात वाटी दिल्या जाते. मग ते लगेच बंदा ती वाटी पाहिली, अरे शामराव बोलवा, अरे तुपाचं वाढायचं ना, त्याशिवाय जमणार नाही म्हणतात. मग तो येणार, अशा बाया माग करणार, या हातात वाटी धरणार, या हाताचे 4 बोट एकदाच बुडून घेणार आणि असं धरून जे पळत राहणार. ज्याच्या नशिबात असेल त्याच्या नशिबात एखादा थेंब पडतो. आज ही तुपाची वानव आहे. आणि महाराज म्हणतात, माझ्या गुरुनं मला पावशेर तूप मागितलं. ऐका, उपदेश आहे परमार्थाच्या परमतत्वाचा आणि मागितलं व्यवहारातला तूप नावाचा पदार्थ. बरं, मागितलं किती मागितलं? पावशेर. आता पावशेराचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे? पावशेरीचा आणि माणसाचा अनेकदा संबंध आहे, बरोबर आहे ना. पण पावशेराचा आणि परमार्थाचा काय संबंध आहे? मग संबंध नाही तर बोललं कशाला? तर ऐका, पाव म्हणजे किलोचा 4था भाग. 1 किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला काय म्हणतात? पावशेर. तसं वेदांत शास्त्रानं अंतकरणाचे 4 भाग केले, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. याच्यातला पावभाग झाला चित्ताचा, याच्यातला 1 भाग झाला चित्ताचा. जसं व्यवहारात तूप सार आहे तसं कीर्तनात चित्त सार आहे. मृदू सभा हे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, आणि ते चित्त तुपाप्रमाणे आहे. आणि ते चित्त माझ्या गुरुने, माझा कीर्तनकार, ते चित्त माझ्या गुरुने मला मागितलं कधी? माघ महिन्यातल्या शुद्ध दशमीच्या गुरुवारच्या दिवशी माझे गुरु स्वप्नात आले. मोबाईल खाली ठेव म्हणले. हां असं माझे गुरु माझ्या स्वप्नात आले. आणि स्वप्नात आल्यानंतर माझ्या गुरुने मला काय मागितलं? तूप मागितलं. तो दिवस माझ्या जीवनात भाग्याचा ठरला. त्या दिवशी माझं भाग्य उजळलं. या अभंगाच्या पहिल्याच्या
असू द्या केवढा ट्रक उचलतो. असं असं ट्रक मोठा मग जाग बी मोठा पाय असं काय नसतं. बरोबर आहे ना. गोड अतिशय सुंदर. वा. महाराज म्हणले हे उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. माझं परमार्थिक भाग्य आता उजळ. एका एका शब्दाचा आपण विचार करू. लक्ष द्या माझ्याकडे आणि वेळ संपल तिथं थांबू. उजळणं म्हणजे काय बोला एकदा. उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. हा अभंग बहुतेकांच्या थोडा का होईना पाठी. परमार्थ करणारा असो नाही तर न करणारा असो तो बोली भाषेत का होईना एखादं चांगलं झालं की म्हणतो अहो भाग्य उजळलं आपलं आज. आता हे अभंगच आहे तुकाराम महाराज. काही काही गोष्टी आपण ज्या बोलण्यात वापरतो ना ते बरेचसे अभंग आहेत बरं का. फक्त आपल्याला माहिती नाही त्याची. महाराज म्हणले उजळले भाग्य आता. लक्ष द्या. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल तो भाग नंतरचा आहे. पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठ आहे. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल सांगता येत नाही. इथं कीर्तन संपल्यानंतर एखादा जाता जाता जर दुसऱ्याची नवी चप्पल घालून गेला तर म्हणू शकतो संत दर्शनी हा लाभ. कोण याला बी लाभ म्हणा आहे की नाही. उजळणं म्हणजे काय. उजळणं म्हणजे चकाकी येणं किंवा नवीन उदयाला येणं. वस्तू चमकवण्यासाठी जे काम केले जातं त्याला म्हणतात उजळणं. पुलाचं लोकार्पण झालं की बऱ्याच लोकांच्या तोंडातून शब्द येतील बाबा आता भाग्य उजळलं आमचं. काय सांगावं तुम्हाला नाही तर आमचे हाल. नवरा या काठाला आणि बायको त्या काठाला असं ते म्हणले त्याचं ध्यान गो. बरोबर आहे ना. हा बरोबर आहे. हे भाग्य उजळलं महाराज आमचं. आता काय सांगावं तुम्हाला. पाऊस आला आणि पूर आला की अर्धे माणसं तिकडं आणि अर्धे माणसं इकडं असंच होतं ना. बरं हा एकच गावचा नाही अनेक गावचा प्रश्न आहे. असं अनेक गावचा आहे पण हळूहळू आता सुटायला लागेल. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल तो भाग नंतरचा आहे. पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठ आहे. आता आपल्या भाग्याच्या व्याख्या सांगतो ऐका बरं का. आता उजळणं म्हणजे चकाकी आणणं. माया हो ऐकताय ना तुम्ही. तुमचा उजळण्याचा संबंध जरा जास्त येतो. बरोबर आहे ना. सोनाराकडे जाता का नाही. कशाला सोनं उजळायला. बरोबर आहे. तुमच्या इकडं मला माहिती नाही. आमच्या गावाकडं बऱ्याच वर्षापूर्वी लोकांनी गावागावात येऊन सोनं उजळून दिलं. तुमच्याकडे बी दिलं होतं का. चांगलंच उजळून दिलं त्यानं. दिलं नव्हतं नेलं होतं आहे. चमकावण्यासाठी जे काम केलं जातं त्याला म्हणतात उजाळणं. उजळले भाग्य. आता भाग्य कशाला म्हणतात ऐका. संसारातलं भाग्य वेगळं आणि परमार्थातलं भाग्य वेगळं. संसारिक माणसं कशाला भाग्य म्हणतात आणि परमार्थ करणारी माणसं कशाला भाग्य म्हणतात. लक्ष द्या माझ्याकडे. संसारिक माणसाच्या दृष्टीनं कोण भाग्यवान. एखाद्याचं लग्न झालं पत्नी सुंदर मिळाली की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला मुलगा झाला चांगला निघाला की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादी लॉटरी लागली अण्णा लॉटरी लागली की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादं पद मिळालं की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. आता इथं बसल्यापैकी अण्णा भाग्यवानच आहेत ना. बरोबर आहे ना. भाग्यवानच आहे ना. बरोबर आहे. हे भाग्यच आहे. हे बघा चांगली बायको मिळणं संसारातलं भाग्यच आहे. असं म्हणायचे जो माणसं बायको चांगली मिळाय काय लागतं भाग्य लागतं. आता बायको मिळायलाच भाग्य लागतं. चांगली वांगली ही नंतरची गोष्ट आहे. एका पोराला म्हणलं तू लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे म्हणे फक्त जिवंत. काय अपेक्षाच नाही राहिली मी महाराज. डिमांडच नाही अशी पाहिजे तशी पाहिजे बस काही नाही. लय आता हे युट्यूब हे नाही तर सांगितलं असतं तुम्हाला. लक्ष द्या माझ्याकडे. लक्षात येते का माझं बोलणं. लक्षात ठेवा. चांगली बायको मिळायला काय लागतं भाग्य. पोरं चांगले होण्यासाठी भाग्य. पैसा असणं हे भाग्यच आहे. हे बघा पैशाला नाकारू नका बरं का. हे जग करन्सीवर चालते. तुम्हाला सांग काय करायचा पैसा. अरे असं कसं शक्य आहे. हा तुमचं प्रेम आहे आता माझ्यावर मला कळलं. एवढे नाही 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 म्हणजे आता तुम्ही एवढे जा अर्थी अहो आता बरोबर आहे ना. आता तिकडे ते गेलो त्यांच्या घरी. मी कोणाचं घर आहे ते सुदाम दादाचं. बरोबर आहे का नाही. ते आपण गेलो तर एवढ्या सगळ्या रस्त्यात रांगोळी काढली होती का नाही. रांगोळ्या काढल्या तयारी केली फराळीचं केलं. हे प्रेमाशिवाय का. प्रेम आहे ना. अहो प्रेम आहे पण का आता मी डिझेल भरताना पंपवाल्याला म्हणू का आय लव्ह यू टाकी फुल करून दे. ते म्हणाल आय हेट यू पैसे दे चाल. तिथं काय काही गोष्टी पैशाची होणार आहे का. पैसा पुरुषार्थ आहे. हे बघा धर्म अर्थ काम आणि मोक्ष याच्यातला अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे.
पैसा कमवणारा माणूस पुरुषार्थी असतो. हे काय सोपी गोष्ट आहे का? पैसा कमवलाच पाहिजे, पैसा कमवला पाहिजे, बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. मग पैसा जवळ असणं भाग्यच आहे, पद जवळ असणं सुद्धा भाग्य आहे. आता 3 टर्म आमदार झाले, यावेळी तर काही गॅरंटीच नव्हती, होती का? त्यांना बी नव्हती बरं का. आता मी स्पष्ट सांगतो, त्यांना बी वाटत नव्हतं मी येईल निवडून यावेळेस, पण होतं नशिबात. काय कोणाला देवान कशी बुद्धी दिली असेल हा प्रश्न, पण नशिबात होतं म्हणूनच मिळालं ना. हे बघा, राजयोग हा भाग्यातच लागत असतो. काही माणसं मरतात पण ग्रामपंचायतचे सदस्य होत नाहीत, मरतात डायरेक्ट. त्याची अपेक्षा ती अपूर्णच राहते ती, बरोबर आहे ना? हे भाग्याशिवाय मिळत नाही. हे बघा, चांगली बायको मिळायला भाग्यच लागतं, पोरं चांगले व्हायला भाग्यच लागतं, पैसा जवळ असायला भाग्यच लागतं, पद जवळ असायला भाग्यच लागतं, लोकांनी मानणं हे सुद्धा भाग्यच आहे. पण हे भाग्य संसारातलं आहे. हे सगळं जे बोललो मी हे काय आहे? संसारातलं भाग्य आहे. परमार्थात याचा संबंध जोडायचा नाही. परमार्थात याचा एका प्रमाणात निषेध केला. निकटवास तरी नो हे धन पुत्र दारा. हे बघा, दारा म्हणजे बायको. मग भाग्य म्हणायचे कशाला? निकटवास बरा संतापायी, संताच्या सहवासात राहायला मिळणं याला म्हणायचं भाग्य. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंचला बदे पुरुषो यदा वया ज्ञान हेतुकृत मोह मदा अंधकार नाशमिदाही तदोदय देवे घाट. बरोबर आहे? अनंत जन्माचं भाग्य उदयाला यावं लागत असतं, बरोबर आहे? भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली तो संध्याची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ. दुर्लभम त्रेमे वेत देवानुग्रहे तुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. नरदेह मिळणं दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. मध्ये दुखया कना, मध्ये दुखया कना, मध्ये दुखया कना, मध्ये दुखया कना. तुम्ही आठवा मनसुरा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, 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 वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ, मोक्ष मिळणं त्याच्यापेक्षा दुर्लभ. ऐका बरं का, परी त्या साधूची भेटी न होई का, संत भेट होणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. असदा जाता रवी धरवेल, परी त्या साधूची भेटी न होई. चंद्रामृत सुखे सेवे विना, चंद्रामृत सुखे सेवे विना, असदा जाता रवी धरवेला, असदा जाता रवी धरवेला. हे बाय येरा सागर तरवेला, येरा सागर तरवेला. परी त्या साधूची भेटी न होई लगा, परी त्या साधूची भेटी न होई लगा. ऐसे कैसे याने भेटती ते साधू, ऐसे कैसे
चंद्रामृत सुख सेववेल असता जाता रवी म्हणजे सूर्य रवी धरवेल बाह्य हेळा सागर तरवेल परी त्या साधूचे भेट न होई गा। महाराज म्हणले सूर्याला धरणं सोपं आहे का? बोला, सूर्याला धरणं सोपं आहे? बदे शक्य आहे? नाही, ते शक्य केलं एका माणसाने, कोणी? हनुमंतराय। धरता येईल सूर्याला, धर सागर तरुण जाणं सोपं आहे? बोला, पण सावरकरासारखा असला तर ते शक्य करून दाखवेल, पण साधू भेट होणं त्याच्यापेक्षा अवघड, संत भेट होणं हे अवघड आहे। मग संत भेटणं अवघड आहे, लक्ष देऊन आहे का बरं का? महाराज म्हणले संत भेटणं अवघड आहे, मग हे एक भाग्य आहे। देवानं जवळ घेणं एक भाग्य का? भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी राया। लक्ष देऊन आहे का? आणि तिसरं, तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे संसारी जन्मीजे याची लागे काम क्रोध लोभ निमाली ठाईची अवघी आनंदाची सृष्टी झाली। तीन गोष्टी, देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य, आणि संताचं दर्शन होणं भाग्य। देवानं जवळ घेणं भाग्य, माणसानं जवळ करणं भाग्य नाही। हे बघा, माणसं आता जवळ करतील, उद्या सोडूनही देतील। माणसाचं काय असतं, जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने हो जाते हैं, लेकिन वक्त जब पराया होता है तो अपने भी पराये हो जाते हैं। जेव्हा आपली चालती असते ना, तेव्हा आपल्या इशाऱ्यानं लोक चालत असतात, आणि आपल्या वाईट वेळ आली ना, आपली माणसं आपली साथ सोडत असतात। मी सांगेल तुम्हाला, लक्षात ठेवा, ये वक्त का खेल है, हे माणसावर काही नसतं। ये वक्त का खेल है, वक्त का खेल है। भगवान अगर मौज में आए तो आदमी को सरताज बना देता है, और एक बार नजर फेर ले तो मोहताज बना देता है। देवाने जर ठरवलं एखाद्या माणसाला मोठं करायचं, तर 2.5 एकरावाला सुद्धा महाराष्ट्राचा बाप होऊ शकतो। देवाने ठरवलं नाही एखाद्याला मोठं करायचं, चांगल्याला जमत नाही महाराज, देवाने ठरवावं लागत। आणि देवाने ठरवलं नाही एखाद्याला खाली आणायचं, बस त्याला एका मिनिटात, काही क्षणाचा काळ असतो तो, लक्षात ठेवा, देवाने ठरवावं लागत। कैलास महाराजांनी लय कीर्तन गायले माझ्या अगोदर, पण आता कैलास नाव घ्यायला वेळ लागतो। देवान डोक्यावर घेतलं महाराज, कायला गळा असतो, कायला नरडा असतो, बरोबर आहे ना? देवाना डोक्यावर घ्यावं लागत असतं, बरोबर आहे ना? एकदा भगवंतांनी ठरवलं एखाद्याला मोठं करायचं की बस तो मोठं होणार। निंदते ही तेने वंदते केला नारायणे निंदे तेही तेने वंदे केले। आता उदाहरण सांगतो, इथल्या इथं घ्या, बोला चला। मशानभूमीत जाऊन आल्यावर माणूस काय करतो? आंघोळ करतो, बरोबर आहे? नाहीतर लिंबाचा पाला खातो, आंघोळ करतो। आणि भगवान शंकर कुठं राहतात? निंदे तेही वंद्य काय के, निंदे तेही वंद्य केले त्यांनी। महाराज म्हणतात, आपण स्मशानभूमीत जायला, लक्ष द्या माझ्याकडे, आपण स्मशानभूमीला अशुभ मानतो ना, पण भगवान शंकराचं राहण्याचं ठिकाण आहे। चला, सापाला आपण पाहिल्यावर काय करतो? मारून टाकतो, तोंड ठेचतो त्याचं, आणि तो जर पिंडीवर असला तर त्याला दूध पाजतो। इथल्या इथं घ्या, हे काय माणसाच्या, मेलेल्या माणसाच्या मुंडक्याच्या माळ गळ्यात घालेल कोण? पण भस्म ओटी वृंड माळा हाती त्रिशूळ नेत्री। चला, मेलेल्या माणसाची राख अंगाला लावणं शुभ आहे, भगवान शंकरांना लावल्यानंतर त्याला भस्म म्हणतात। कळलं माझं बोलणं?
निंदेतेही तेने वंद्य केली. महाराज म्हणतात ही जरी निंदनीय असेल, तुम्ही आता त्याच्या घरातलं वातावरणच पहा कसं आहे शंकररावच्या. बरोबर आहे ना. बघा तुम्ही आता मला सांगा, गाईचं आता बैलाचं आणि वाघाचं जमतं का? मग पार्वतीचं वाहन कोण आहे? बोला बोला बोला. वाघ. आणि भगवान शंकराचं वाहन बघा. आता हे जोडूनच घेतलं का नाही? बरोबर आहे ना. हे जमतं का? पण हे समीकरण पहा कसं आहे. महाराज म्हणले देवानं जवळ घेतलं की अशक्य गोष्टी बी शक्य होत असतात. उंदीर पाहिला आपण औषध टाकतो. बरोबर आहे ना. उंदीर पाहिल्यानंतर आपण त्याला मारण्याचं पॅड आणतात, ते मारण्याचे लोक त्याला चिटकतात ते उंदीर. बरोबर आहे ना. पण तोच उंदीर गणपतीला चिटकला त्याला मोदक भेटतो. हे उदाहरण पहा तुम्ही. एखाद्याला ठरवावं देवाने वंदनीय करायचं, तो कसा होईल आणि काय होईल हे महाराज आपण ते सांगू शकत नाही, सांगूच शकत नाही. म्हणून देवानं जवळ घेणं भाग्य आहे. सध्या आम्हाला देवानं डोक्यावर घेतलं. देवानं डोक्यावर घेतलं म्हणून तुम्ही डोक्यावर घ्यायला लागला. देवानं जर खाली ठेवलं तर तुम्ही डोक्यावर नाही घेऊ शकत. बोला. अरे लक्षात ठेवा, ही सगळी भगवंताची कृपा आहे. आज सोन्यासारखे दिवस आहे परमार्थ करणाऱ्या माणसावर. सोन्यासारखे दिवस. जाईल तिकडं पाहिजे तिकडं आपली वाहवा आहे ना. जाईल तिकडं लोक आपल्याला फुलासारखं जपतात. हे कशामुळं? महाराज आम्ही तुम्हाला नाही ओळखतो, आम्ही देवाला ओळखतो आणि तुम्ही देवाचं सांगता म्हणून आम्ही तुम्हाला मानतो, बाकी विषय नाही, म्हणून तुम्हाला मानतो. आज हे पाटील संभाजीनगरहून मुद्दाम कीर्तनाला, हे दोघं तिघं म्हणले तुमचं वालशाल कीर्तन आहे ना, आमचं 8-10 दिवसापूर्वीच ठरलं. तुम्ही आपलं गाव जवळ आहे म्हणले, मग तुम्हाला घरी यावं लागेल म्हणले. म्हणलं तुम्ही तिकडून आलेत, मी येतो घरी. म्हणले काहीच अडचण नाही, तुम्ही घरी येत असले तर मी हजर आहे. लक्षात आलं माझं बोल? लक्षात ठेवा, हे कशामुळं घडतं? तुम्ही देवाचे 4 नावं घेता म्हणून आम्ही तुम्हाला मानतो. कितीतरी महाराज चुकले, कितीतरी महाराज चुकतील. स्पष्ट सांगतो, कितीतरी महाराज चुकले, कितीतरी महाराज चुकतील. लोकाची भगवान शंकरावरची श्रद्धा कमी नाही होणार. जो चुकला तो संपेल, देव नाही संपत. काय म्हणतात वाटोळ केलं या लोकांनी परमार्थाचं, असं म्हणत जाऊ ना. परमार्थाचं वाटोळ होणारच नाही, झालंय नाही आणि होणारही नाही. तो आयऱ्या गैऱ्याचा परमार्थ नाही महाराज. त्याचा पाया ज्ञानोबा आहेत आणि कळस तुकाराम महाराज आहेत. तो काय सामान्याचा संप्रदाय आहे का? परमार्थात राहून जो चुकला तो संपला. परमार्थ कुठं संपला? परमार्थ संपत नाही. म्हणून देवानं जवळ घेणं भाग्य आहे. काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य आणि संताचं दर्शन होणं भाग्य. म्हणून उजळले भाग्य आता. लक्ष देऊन ऐका. आता म्हणजे कधी? 11:15. आता हा शब्द वर्तमान काळवाचक आहे. एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की मध्ये आता शब्द असतो. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दाने. पण त्याच्या अगोदर असे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येथ माझे जे उरले पायिक पण आता विश्वात्मके देवे. काल एका मुस्लिम मुलीनं पसायदान सुंदर गायलं, ऐकला असेल कदाचित आपण नेटला. लक्षात ठेवा, महाराज म्हणले या विश्वाला शांती मिळावी ही अपेक्षा ज्ञानोबरायची ही प्रार्थना आहे. लक्षात ठेवा. पण त्याच्या अगोदर एक गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्याला सांगायला सुरुवात करायची की आता. आता कोठे धावे मन, म्हणजे अगोदर धावत होत, आता निश्चिंतीने पावलो. बोल बोल, काय नाही अडचण. रुमाल लावून बोलल्यावर मला थोडंच दिसणार आहे, काय अडचण नाही. लक्ष द्या महाराज. तू काहून अडचणीत हात घालायला कैलास? विठाला लक्ष देऊन ऐका. महाराज म्हणले लक्ष द्या माझ्या. आता कोठे धावे मन, म्हणजे याच्या अगोदर धावत होत. आता निश्चिंतीने पावलो विसावा, म्हणजे अगोदर निश्चिंती नव्हती. आता तुम्ही कृपावंत, म्हणजे अगोदर कृपा झालेली नव्हती. एक गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढचीला सांगायला सुरुवात करायची की मध्ये आता शब्द असतो. नवरा बायकोचं बराच वेळ भांडण झालं की बायको ऐकून घेते, नवरा बोलत राहतो. ती या बिचाऱ्याकडे सहनशीलता खूप दिलेली आहे, त्यांच्याकडे सहनशक्ती जास्त दिलेली. हा बोलतो, ते बिचारे ऐकून घेत राहतात. पण तिची ऐकण्याची एकदा कॅपॅसिटी जर संपली ना, ती म्हणते आता आता बाद झालं. मी म्हणून बरं आहे, नाही ते कधी पळून गेली असती. सगळ्याच बाया नवऱ्याला असं म्हणतात, मी म्हणून बरं आहे, नाही ते कधी पळून गेली असती.
मग नांदली कोणती असते? सगळ्याच बाया नवऱ्याला म्हणतात ना, मग नांदली कोणती असते? बरं, बाया एकदा बोलाय सुरू झालं की माणसानं श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा. तुम्ही किती बी मोठ्या मिशा ठेवा, घराच्या बाहेर पडताना आशा पिळायच्या, घरी येताना आशा पिळायच्या. शेंडे दाबूनच घरी यायचा. किती सुंदर पखवाज वाजून जाऊ उमेशराव, आणि घरी गेल्यावर बायकुल म्हणावं आज असा पखवाज वाजवला, तिने एवढंच करायचं. हवाच जाती माणसाची. सगळे बोल एका शब्दात विसरतात महाराज, ध्यानात राहत नाही. बस ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजून सांगते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका, पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका, वारकाची बायको म्हणते तुम्ही मा केसान गळा कापला, महाराजाची काय म्हणते न सांगितलं. बायाला का कौतुक आहे का? बायाला कौतुक आहे? अजिबात नाही. एका बारीक कटिंग केली आणि बायकोल म्हणे का ग आज कटिंग बारीक केल्यामुळं मी जरा तरुण दिसाल नाही? बायको म्हणे चेपी करून यायची ना, मग बाळा त्यातले दिसला. तिला काय कौतुक आहे? बरोबर आहे ना. आपलं बोलणं बंद झालं आणि तिच्या बोलण्याला सुरुवात झाली की मध्ये आता शब्द. बरोबर आहे, कळलं तुम्हाला? उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली अवघी म्हणजे समूळ. आता आमच्या जीवनात चिंता राहिली नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. चिंता नाही असं माणूस नाही, चिंता नाही असा माणूस नाही. चिंता प्रत्येकाची वेगळी असेल पण चिंता आहे. महाराजाला चिंता आहे कोणती? वेळेवर पोहोचतो का नाही ही चिंता आहे. प्रत्येकाला चिंता आहे. गावकऱ्याला चिंता, अरे अजून महाराज आली नाही, येतात का नाही बाबा, का हाणतात चाट, चिंता. बरोबर आहे ना? चिंता नाही का? इथं बघा आवाज कमी झाला की महाराजाला चिंता, वाढवला की शिट्टी मारते मग दाजील चिंता. बरोबर आहे का नाही? चिंता आहे ना, इथल्या इथं घ्या. चिंता नाही असं नाही ना, प्रत्येकाला चिंता आहे, फक्त प्रत्येकाची चिंता वेगळी आहे. हे बघा, ज्याच्याकडे पैसा नाही त्याला दारिद्र्याची चिंता आहे, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला शरीर संपत्ती चांगली नाही त्याला शरीराची चिंता आहे, ज्याच्याकडे पैसा आहे शरीर चांगले त्याला संतती नाही. काही काही घरात निष्ठी इष्ट येते, लेकरं नाही, चिंताच आहे ना. आता या काय करायचं बुवा संपत्तीच. बरोबर आहे ना? लक्ष, आता माझ्यापेक्षा चांगला माणूस कुठे भेटणार आहे? नाही कळलं तुम्हाला? धन्यवाद, जाऊ द्या. बरोबर आहे ना. एखाद्याला नसेलच बहुत आपल्याला दत्तक घ्यायला अडचण थोडीच आहे काय. लक्ष द्या माझ्याकडे. बघा, त्याला संतती नाही त्याला त्याची चिंता आहे. कुणाला पैसा आहे, शरीर चांगलं आहे, संतती बी आहे, पण गावात कुत्र विचारत नाही. एवढा मोठा घर आहे आपलं, एवढं मोठं सगळे आपल्याकडं, आपल्याला कोणी विचारत नाही. याचं काय कमी दुःख आहे? हे सामान्य दुःख नाही महाराज, लक्षात ठेवा. मग चिंता आहे ना, कुणाला ना कुणाला कशाची ना कशाची चिंता आहे. बोलत चला, मी बोलतो तुम्ही फक्त चिंता म्हणा. जेवायला मिळेल का नाही? चिंता. बसायला मिळेल का नाही? चिंता. कीर्तनाला आलो पण ते काय खांब मिळेल का नाही? तुम्ही सोडू नका लगेच. तुमच्याबद्दल तक्रार नाही माझी, चिंता. बरोबर आहे का नाही? बसायला मिळेल का नाही? चिंता. लग्न झालं, मुलगा होईल का नाही? चिंता. मुलगा झाला, जगेल का नाही? चिंता. जगला, चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळेल का नाही? चिंता. चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळालं, अभ्यास करेल का नाही? चिंता. पास होईल का नाही? चिंता. मार्क चांगले पडतील का नाही? चिंता. त्या एखाद्या कॉलेजला चांगले ॲडमिशन मिळेल का नाही? चिंता. तिथं गेल्यावर अभ्यास करेल का नाही? चिंता. नोकरी डिग्री मिळेल का नाही? चिंता. नोकरी लागेल का नाही? चिंता. नोकरी बी लागली पण आता आपल्या स्टेटसची MBBS आहे तर MBBS भेटली पाहिजे, इंजिनियर आहे तर इंजिनियर, हा सॉफ्टवेअर आहे तर ती सिव्हिल तरी असली पाहिजे. बरोबर आहे का नाही? चिंताच आहे का नाही? पोरगी मिळणं सुद्धा चिंतेचा विषय आहे ना. आमच्या गावातला एक नवरदेव पोरगी पाहून आला, आम्ही कीर्तनाला गेलो, घडलेलं. आता पोर माया संग गावाकडे कीर्तन असलं की गाडी भरूनच. त्याला म्हणलं आला पोरगी पाहून? आलो म्हणे महाराज. म्हणलं आली पसंत? म्हणे पसंत वर्ष झाली कोणती बी होच म्हणायलो, मिळच बसन. चिंताच आहे ना. मुलगी मिळेल का नाही? चिंता. बरं, लग्न झालं, लग्न झाल्यावर असंच राहतं का बिघडून जातं? चिंता. आपल्याला घरात ठेवतं का लाता मारून घराच्या बाहेर काढतं? चिंता. काढलं लाता मारून घराच्या बाहेर तर कुठं राहावं? चिंता. सांभाळलं घरात, शरीर चांगलं राहतं का नाही? चिंता. एखाद्या दिवशी रोग झाला, चांगला डॉक्टर मिळेल का नाही? चिंता. चांगला डॉक्टर मिळणं सुद्धा चिंतेचा विषय आहे. एक ऑपरेशन करायचं, चरणदादा दवाखान्यात गेलं आणि त्या डॉक्टरनं आरतीचा ताटण हार आणला. तो पेशंट म्हणे डॉक्टर साहेब मी ऑपरेशन करायला आलो, तुम्ही आरतीचा ताटण हार काय आणला? डॉक्टर म्हणे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन आहे.
सक्सेस झालं तर हार मला नाही तर जागेवर तो कार्यक्रम पुन्हा हारा नाही कुठं जाऊ सांग मी आज. हा चांगला डॉक्टर मिळेल का नाही चिंता, चांगला डॉक्टरही मिळाला बिल किती होतंय चिंता, बिल पाहूनच जर कायमचं मरावं लागलं तर स्वर्ग मिळेल का नरक मिळेल चिंता. तुम्ही म्हणसाल मेल्यावर काय चिंता आहे, सांगतो ऐका. मेल्यावर सुद्धा चिंता आहे. अहो ज्या अर्थी पिंडाला कावळा शिवत नाही त्या अर्थी मेल्यावर सुद्धा चिंता पाठ सोडत नाही. मेल्यावर सुद्धा चिंता आहे ना, लक्षात ठेवा. ठीक आहे महाराज, कळलं आम्हाला. डॉक्टरनं दिलेल्या बिलाची चिंता, बिल पाहून जर मरावं लागलं तर स्वर्ग मिळेल का नरक मिळेल चिंता, प्रत्येकाला चिंता आहे. मग तुमच्या जीवनातली चिंता कोणती आहे? तुकाराम महाराजाला विचारल्यानंतर महाराज म्हणले, कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, कै ऐशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे, पुसावेशी हेची वाटे, जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज, काय लाज राखील जायाचे शरीर जाईल क्षणात, कहा गोपीनाथ पावेची ना, तुका म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगे सा. तो देव भेटत नाही याची चिंता आहे. पण महाराज म्हणले आता ती चिंता आमच्या जीवनात राहिली नाही. देव भेटत नाही याची चिंता आहे ना. तेरा पता नहीं लगता, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता है. कहीं गाँव ढूंढे, कहीं नगर ढूंढे, कहीं गाँव ढूंढे, कहीं नगर ढूंढे, तू रहता कहाँ, तेरा ठिकाना कहाँ, तू रहता कहाँ, तेरा ठिकाना कहाँ, तेरा पता नहीं लगता, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता, भगवान कहाँ मिलता, भगवान कहाँ मिलता, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता है, भगवान कहाँ मिलता, भगवान कहाँ मिलता. कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जग रे, कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जग रे, कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जग जेठी, कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जग जेठी. देई बेटी, देई बेटी, देई बेटी, देई बेटी, देई बेटी, एक वेळा कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जग जेठी, कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जग जेठी, कान्हैया रे, कान्हैया रे, कान्हैया रे, जग जेठी. देई बेटी, देई बेटी, देई बेटी,
कन्हैया रे कन्हैया रे जग जे कानया रे जग जेठी देई बेटी एक वेळा ये तवरी होता संग अंगे अंग लपविले. महाराज म्हणले तो देव भेटत नाही याची चिंता आहे, पण ती चिंता आता आमच्या जीवनात राहिली नाही. अवघी चिंता वारली कशामुळं? संत दर्शन निहाळा संत दर्शन निहाळा काय लाभ झाला? पद्मनाभ जोडला. पद्म म्हणजे कमळ, आणि ज्याच्या नाभेतून कमळ निघालं तो पद्मनाभ, तो भगवंत जोडला, मिळवला, प्राप्त केला. जोडलेला देव संपुष्ट हृदय पेटी करोनी पोटी साठव. तो परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये साठवला. तो कोणी साठवला होता? हनुमंतरायाने. हृदयात नाही ना, फाडली छाती. श्रीराम जानकी बैठे संपुष्ट हृदय पेटी करोनी पोटी साठव. महाराज आलेल्या प्रत्येक माणसाचं समाधान करणं हाच आपलं काम आहे का? कोणीतरी कोणत्या तरी इच्छेने आलेलंच आहे ना. चला आपल्याला काय, 2 तास लोक एका वाक्यासाठी घालतात.
आरची आल्यावर काय नाही कळलं इंग्लिश मध्ये सांगू का मग एवढंच वाक्य बोलायची अपेक्षा आहे तिने आणि तेवढंच ऐकाय गर्दी होती तसं एखाद्याला एखादं वाक्य कीर्तनातलं आवडतं एकच व्हायरल झालं महाराज सुध बुध म्हणा मग आता मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले ओ बंसी सुध बुध कोई तेरे प्यार में सुध बुध कोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में सब कुछ भूल गई तेरे संसार में जोत जला दे दीप लगा दे जोत जला दे दीप लगा दे जल ले मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले ओ बंसी वाले मुरली वाले ओ बंसी एखाद्याला एक गायकाचं नाव नाही आलं की ते म्हणता ते सुदबुदवालं नाही का हो ते अरे बाबा त्याला बोलवा मला नाव येई ना त्याचं ते असंच म्हणतात ना माणसं बरोबर आहे का नाही? एखाद्याला म्हणलं अरे ते कोणता अरे ते पिंगळा महाराज ना रे खोले महाराज पण ज्याचं त्याला एक लेबल बरोबर आहे ना हे का अरे ते आई माझी वाली नाही का हा ते पाटील महाराज हा ते असं ज्याचं त्याचं एखादं फेमस व्हायरल झालेलं वाक्य असतं बरोबर आहे ना लक्षात ठेवा म्हणून अतिशय सुंदर महाराज म्हणले संपुष्ट हे हृदय पेटी मिळवलेला परमात्मा मी माझ्या हृदयामध्ये साठवला कोणी हनुमंतरायाने साठवला म्हणून महाराज त्यांना म्हणतात त्या हनुमंतरायाला काय म्हणतात हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत बारंबार पवन सुत विनती त्यांनी राम हृदयात साठवला म्हणून ते कोण झाले हे दुःख भंजन ते दुःख भंजन झाले कशामुळं संपुष्ट हे हृदय आपण जुळून आणू असं वायफड बोलणार नाही हा लक्षात ठेवा हृदयात ठेवल्यामुळं हे दुःख भंजन मारुती नंदन मग त्यांनी जशी पुकार लावली आपण त्याला पुकार लावा सुनलो मेरी पुकार पवन सुत बिनती बारंबार बरोबर आहे म्हणून संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू पण कुठून तुका मनी होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला विठोबा
अवघी चिंता वारली, हा दाजी जर सगळ्याला हा, अवघी चिंता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. धावत्या वेगात अभंगाचा अर्थ थोडासा वाढवा. एकदम कमी वेळात मला जेवढं जुळून आणता आला. 11:10 झाले. आपले 5-10 मिनटं मध्ये आमदारांनी घेतली, पण मी भरून काढतो ती, नाही तर 11लाच थांबलो असतो. बरोबर आहे ना. 10 मिनटं त्याच्यामुळं ते जास्त झाले. पण जाता जाता आपला हा सुंदर सुरू असणारा शिवरात्रीचा उत्सव आणि त्या उत्सवातील ही कीर्तनाची सेवा. मागच्या वर्षी कीर्तन झाल्याबरोबरच सगळ्यांनी मला सांगितलं की तुम्हाला यायचंय. म्हणलं मी पुन्हा येईन. बरोबर आहे ना. वा, पण आला योग, लवकर जुळून आलाय का नाही. आणि तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा सुयोग या ठिकाणी आलेला आहे आणि तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं. हे बघा, आता शिवरात्रीच्या टायमाला या सगळ्यांना माहिती आहे किमान 10-10, 20-20 हजार समाज आमच्या पुढं बसलेला असतो. हे कारण ही पर्वणी आहे ना. पण मी इथं येण्याला पसंती दिली. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला, की गाव इथं जवळ नाही आणि एवढं तुमची श्रद्धा आहे या भगवान संगमेश्वरावर की इथं 2-3 गावची मंडळी कुणीच व्यवस्थित रस्ता नाही आहे यायला, तरीसुद्धा या ठिकाणावर येते. आणि हे वाळवंटातलं कीर्तन आहे आणि पांडुरंगाचं ऐका, महाराज म्हणले नामदेवरायाचं कीर्तन बी वाळवंटात चालू होतं आणि त्या वाळवंटातल्या कीर्तनात नाचता नाचता देवाचा गळाला पितांबर आहे काय. हे वाळवंटातलं कीर्तन आहे आणि जंगल में मंगल आहे. बरोबर आहे का नाही. मी सांगितलं ना एवढं सुंदर. म्हणून हे बी मी पुन्हा एकदा उल्लेख करतो, काय गोड गायलं तुम्ही तिघांनी आज आणि वादन बी गोड, एकदम सुंदर जुळून आलं बघा. नाही तर नदीत एवढं व्यवस्थित आहे काय, एवढं चांगलं गायन वादन साऊंडही गोड आणि सगळं जुळून आलं. आणि तरुणांमुळं मीही उत्साहित झालो बरं का. म्हणून त्या सगळ्या मंडळींना, या कार्यकर्त्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी आपण हा सुंदर उत्सव या ठिकाणी घडून आणला. आणि विशेष सिंहाचा वाटा 2 मंडळीचा याच्यात आहे. कोणते 2? एक अन्नदाते आणि एक सौजन्यदाते. या दोन्ही मंडळीसाठी टाळ्या वाजवा बघा. अन्नदान करणाऱ्यामुळं खूप सप्ताहाचं ओझं हलकं होतं आणि सौजन्यदात्यामुळं एक सप्ताहाचं ओझं हलकं होतं. कारण काय, सोपं नाही ना आता एवढं करायचं. पण ते किती जण, आपली ती पत्रिका कुठे, अरे ते पामलेट द्या रे, हो ना, द्या इकडे. हां, यात जे सौजन्यदाते आहेत, मी पुन्हा एकदा त्यांचा नाम उल्लेख करतो. त्यांच्या घरी आम्ही गेलो. ते सुदाम ज्ञानेश्वर बदर, विलास बबन बदर, सचिन विकास बदर आणि शुभम रामदास बदर यांनी आपली कदर केली. या बदर मंडळीनं आपली कदर केली असं म्हणा ना. बरोबर आहे ना. तुम्ही जोडून घ्या ना, असं आहे का नाही. बदर मंडळीमुळं आपली या ठिकाणी सेवा आहे. म्हणून या चौघांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. माझी विनंती आहे, महाराज कोणतेही असू द्या, सहकार्य सगळ्यांनी सेवा चांगला. मी तर म्हणतो दरवर्षी बदलले तरी काय अडचण नाही. नवीन महाराजाला इथं येता येईल, आपल्या स्थानाचं वैभव कळेल, आम्हालाही दुसरीकडे जायला मिळेल असा आग्रह नाही. बरोबर आहे का नाही. म्हणून तुम्हा चौघांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो. या 4 सदस्यावर मी या ठिकाणी सरपंच झालेलो आहे पाठिंबा. बरोबर आहे ना. म्हणून या चौघांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी वेळातला वेळ काढून आपण सगळी मंडळी, मला खूप बोलावं असं वाटतं, असं वाटतच नाही 11 वाजून गेले, एवढं फ्रेशनेस आहे. पण कसं आहे, वेळ पाळली पाहिजे, माणसं मर्यादा पाळली पाहिजे. वेळ झालेला आहे आणि आपल्याला दूर जायचं आहे. जवळ असतं गावातल्या गावात तर म्हणलं असतं वाढू द्या 5-10 मिनटं. पण माणसं बरोबर वेळेनं, कोणी लेकराला झोपून आलेलं असतं घरी, कोणी एकट्या घरात म्हाताऱ्या माणसाला सोडून आलेलं असतं आणि 11ची वेळ झाली की पटकन घरी जावं अशी इच्छा असते. आणि म्हणून तुम्हाला जास्तीचा वेळ न घेता पुन्हा एकदा तुमच्या वालसा खालसा आणि परिसरातील सगळ्या मंडळीला मी या ठिकाणी धन्यवाद देतो. या स्थानावरची श्रद्धा आपली अशीच ठेवा. आणि आमदार साहेबांनी तुम्हाला सांगितलंच की तुम्ही मला कागदपत्र द्या आणि जर पर्यटनात हे आलं तर इथं निधी तुम्हाला खरंच न होणार नाही, एवढा निधी शासनाचा आहे बरं का. पर्यटनमध्ये जर हे आलं ठिकाण तर एवढा निधी, एवढे संकल्प, एवढ्या गोष्टी या ठिकाणी पूर्ण होऊ शकतात. त्या कागदाची पूर्तता सरपंच जे गावचे असतील त्यांनी करावी. बरोबर आहे ना. आणि पुढं ते मूल्य त्याचा फॉलोअप घ्यावा अशी विनंती आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या मंडळीला मी या ठिकाणी धन्यवाद देतो.
जास्तीचं न बोलता या ठिकाणी वाणी. अरे काय झालं बाळाओ, बेंडकी आहे का? वाघिणी येत ना तुम्ही? वाघिणी बेंडकील भ्या घाबरायला लक्ष द्या माझ्याकडे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना या ठिकाणी धन्यवाद. वेळातला वेळ काढून आमचे सतीश अण्णा शेळके पाटील, आमचे चरण सिंग दादा राजपूत इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर आहेत. माझ्या घराचं सगळं इलेक्ट्रिकचं काम त्यांनी करून दिलं बरं का. आणि माझे जिवलग मित्र आहे, म्हणजे 2 फोन रोज होतात, 2-3 फोन. त्याच्यात एक बायकोचा, एक पुरुषोत्तम पाटलाचा नामचा आणि एक यायचा. आणि त्याचा फोन असतो 11 नंतर. हां कुठे आहेत, कुठे चालले, पोहोचले का, बरं ठीक आहे, मग झोपतो आता. असा रोज आमचा फोन, एक बी दिवस जात नाही बरं का. त्याचं ते नित्यनेमच आहे की एकदा फोन 2-3 महाराज जे त्यांच्या जवळ आहेत तर ते त्यांचा फोन असतोच त्यांना. म्हणून त्या चरणसिंग दादा आणि आमचे पोलाचंद हे दोघं बंधू आहेत. माझ्याकडे 1 मिनटं लक्ष आहे. दोघंही भाऊ आहेत, पण दोघांनाही कीर्तनाची आवड आहे. हे बघा धाब्यावर जाणारे दोघं भाऊ लय आहेत, बरोबर आहे ना. धाब्यावर वेगळ्या वेगळ्या जातील पण जातील है ना. धाब्यावर दोघं भाऊ संघ जाणारे खूप आहेत, पण कीर्तनाची आवड दोघा भावांना आहे. आणि त्यांचं भाग्य सांगतो मी तुम्हाला. आता झालेल्या UPSCच्या परीक्षेमध्ये आमच्या वहिनी म्हणजे यांची मंडळी सहाय्यक कर अधिकारी ना, महसूल कर अधिकारी त्यांच्या आमच्या वहिनी आता 8-10 दिवस झाले बरं का. आणि हे लग्न झाल्यावर त्यांना मुलगा आहे, पण त्या वहिनीनं अभ्यास सोडला नाही. म्हणून बसलेल्या बहिणींना माझी विनंती आहे, या जीवनात अशक्य गोष्ट नाही. मी म्हणलं वहिनी तुम्ही हे कधी करत होत्या? अहो म्हणे महाराज मी 10 वर्षे झाले अभ्यास करत होतो. PSIच्या मी फिजिकलमध्ये 2-3 वेळ कटले म्हणे, पण असं काही हे नाही. पण ही सगळी भगवंताची कृपा आहे. म्हणून माझी तरुणांना, बसलेल्या महिला पुरुषांना, आपल्या लेकरांना शिकवा. हे बघा तुम्ही आज मला इथं बोलवलं असेल तर हे सानप महाराजाला नाही बोलवलं, माझ्या ज्ञानाला बोलवलेलं आहे. महाराजाला कमतरता आहे का? महाराज किती बी आहेत ना, महाराजाला कमतरता आहे का? तुम्ही माझ्या ज्ञानाला प्राधान्य देऊन मला इथं बोलवलेलं आहे. त्याच्यामुळं माझी विनंती आहे तुम्हा तरुणांना सगळ्यांना माझी विनंती. हां सप्ताह गरजेचा आहे, याच्यात सामील होणं गरजेचं आहे. ही वर्षाची ऊर्जा आहे बरं का. सप्ताह म्हणजे एका वर्षाची ऊर्जा आहे. आणि महाराज इथं हे बघा कीर्तन भजन ऐकल्यानंतर माणसाच्या जीवनातले संस्कार जागे राहतात. आणि तुम्हीच कीर्तन ऐकता असं नाही. ज्या राजाला आपण आपलं आराध्य दैवत मानतो ना, ते छत्रपती सुद्धा तुकाराम महाराजाच्या कीर्तनात बसलेले राहायचे. तुकाराम महाराज छत्रपतीचे गुरु जर कोण असतील तर कोण? जगद्गुरु तुकाराम महाराज. म्हणजे एवढं हिंदवी स्वराज्य जरी मिळालं असेल तर त्याच्यात संप्रदायाचे उपकार आहेत, बरोबर आहे ना. तुकाराम महाराजांचं मार्गदर्शन होतं राजांना, लक्षात येते. म्हणून शस्त्र आणि शास्त्र यांना देश चालत असतो. तुकाराम महाराज होती शास्त्राची भाषा आणि छत्रपती शिवाजी महाराज होती शस्त्राची भाषा. तुकाराम महाराजांना कधी छत्रपतीला तलवार ठेवण्याचा आग्रह नाही धरला. सांगितलं राजे, ज्याला आमच्या शास्त्राची भाषा कळणार नाही त्याला तुमच्या तलवारीच्या शस्त्राच्या भाषेनं सांगितल्याशिवाय राहू नका. हा मला आनंद आहे त्याच्यात. आणि जिथं ज्या गोष्टी आहे, अरे भगवान शंकराजवळ नुसता डमरूच आहे का? त्रिशूळ पण आहे ना. भक्त आला तर डमरू वाजवेल, राक्षस आला तर त्रिशूळ आहे त्याच्यासाठी. भगवान श्रीकृष्णाजवळ जशी बासरी आहे तसं सुदर्शन बी आहे. भक्त आला तर बासरी, राक्षस आला तर सुदर्शन. आता या देवानं आपल्या हातात शस्त्रास्त्र धारण केले, हे काय फोटो चांगला निघाव म्हणून का? हा संदेश आहे समाजाला. शस्त्र आणि शास्त्र यांना देश चालत असतो. म्हणून मी सांगेल तुम्हाला लक्षात ठेवा, ज्याला जी भाषा कळल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे. टिट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर असलं पाहिजे. हा टाळ नुसता वाजवताच नाही आलं पोरो, हा टाळ नुसता वाजवताच नाही आलं पाहिजे, या टाळानं कधी कधी वाजवता बी आलं पाहिजे. हा झेंडा नुसता खांद्यावर घेऊन नाही चालता आला पाहिजे, तर कधी कधी उलटा करून फिरवता बी आला पाहिजे. धर्मावर जेव्हा जेव्हा ग्लानी येत असेल तेव्हा शस्त्र आणि शास्त्र याचा उपयोग करावा लागत असतो. म्हणून ती छत्रपतीची कृपा. आणि 2-4 दिवस झाले राजांची जयंती झाली. म्हणून मी एकच सांगेल तुम्हाला, ऐका, कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये. हे स्वराज्य जर मिळालं असेल तर ही छत्रपतीची कृपा आहे. म्हणून त्या राज्यात आपण जन्म घेतलेली माणसं आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना मी या ठिकाणी विनंती करेल, निर्व्यसनी जगा.
तरुणांना माझी विनंती आहे दादा, व्यसनानं जीवनात काही मिळत नाही, काहीच मिळू शकत नाही. व्यसनी माणसं आयुष्यभर व्यसनच करू शकतो, दुसरं काही करू शकत नाही. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला दादा, अभ्यास करा, मोठे व्हा. जो ज्या क्षेत्रात असेल त्यानं त्या क्षेत्रात आपलं प्रावीण्य दाखवा. मग असं नाही का तुम्ही नोकरीलाच लागलं पाहिजे. अरे चांगला चहा बनवणारा येवले चहा सुद्धा फेमस होऊ शकतो, बरोबर आहे. चांगला चहा चांगली इडली बनवणारा सुद्धा चांगला 10-10 शाखा टाकू शकतो. अशी कोणती क्षेत्र नाही. अरे चांगला वडापाव विकणारा जोशी त्याचं सुद्धा नाव होऊ शकतं. तुम्ही जे करता ते क्वालिटीचं करा. लक्षात येते मग तुम्ही. अरे प्लॅन करा घराचा. माझ्या घराचा प्लॅन करणारे इंजिनियर आहे, त्याला आपण पैसे दिले नाही का? दिले ना. चांगला प्लॅन करा, नाव त्याच्यात नावही होतं आणि पैसाही होतो. कोणती गोष्ट तुम्हाला एखादं चित्र जर येत असेल ना, तर चित्र काढायचे सुद्धा लाखो रुपये घेतात कलाकार चांगले. एक चित्र चांगलं काढण्याचे लाखो रुपये घेतात, लक्षात ठेवा. असे कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला सांगेल. म्हणून ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रात तुमचं प्रावीण्य दाखवा. ते साऊंड आहे, ते किती बटन आहेत ते. अरे आपण ते, मी तर म्हणतो ज्याला माहीत नाही त्यानं फक्त हे साऊंड चालू करून दाखवा. लावणं तर लांबच राहिलं, फक्त चालू करा. कोणता वायर कुठं लावायचा आणि काय ते तोडून घरी नेईल, बरोबर आहे. पण ते त्याच्यात प्रावीण्य असलं. कोणतं बटन हे प्रावीण्यच आहे ना. अरे साऊंड, हे साऊंड लावायचे शिकवण्याचे सुद्धा क्लासेस आहेत पुण्यात. आपल्या खेड्यापाड्यात हे माहीत नसेल, हे शिकावं लागतं महाराज. काही लॅपटॉपवर टॅबवर ह्या गोष्टी शिकवतात आज पुण्यासारख्या ठिकाणी. हे सोपं नाही ना. जी गोष्ट असेल त्याच्यात तुम्ही मास्टर व्हा, त्याच्यात तुम्ही मास्टर व्हा. त्याच्यात तुम्हाला प्रावीण्य मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या तरुणांना मी तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. प्रगती करा एवढी विनंती करतो. बरोबर वेळ झालेला मी भरून काढला, तसं मी एकही मिनिटं पुढे जात नाही. पण झालाच उशीर तर आपण तेवढा वेळ भरून घ्यावा. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. वाणीला विराम. फक्त एकच विनंती आहे, रस्ता चांगला नाही, रस्ता चांगला नाही. त्याच्यामुळं 2 मिनिटं लेट, पण सावकाश जा, घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे असे बोर्ड असतात का नाही. त्याच्यामुळं सावकाश घरी जा, एवढीच माझी तुम्हाला या ठिकाणी विनंती. आणि वाणीला विराम. ज्ञानेश्वर